नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। मला ठाऊक आहे तुम्ही खूपच तणावामधून डिप्रेशन मधून जाताय, कारण सीईटीचा निकालच तशा पद्धतीने आलेला आहे। ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याची कंप्लेंट आहे, ज्याचे पण मार्क्स 70-60 च्या खाली आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याची कंप्लेंट आहे। याविषयी काही न्यूज आलेले आहेत, काही न्यूज आर्टिकल्सने पब्लिश केलेले आहेत। मला वाटलं की ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं। नवीन निकालाबाबत आणि सीईटी सेलच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्याबाबत प्रत्येक व्यक्तीच्या आणि प्रत्येक न्यूज फर्मच्या पण लक्षात येत आहेत या गोष्टी। ठीक आहे, आणि याच्यावरती नक्कीच काही ना काही ऍक्शन होईल, मला तरी असं वाटतं। ऍटलीस्ट सीईटी सेल काही ना काही सर्क्युलर तरी पाठवेल। पूर्ण आर्टिकल जाणून घेऊया, पण त्याआधी जर तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल केलेलं नसेल तर नक्कीच एनरोल करा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला कंप्लीट सपोर्ट प्रोव्हाइड केला जाईल। तुमची कॉलेज लिस्ट आम्ही बनवू, पर्सनल काउन्सिलर तुमचे पर्सेंटाइल, कॅटेगरी, सिटी, ब्रांच, कोणत्या सिटीमध्ये जायचं, कोणत्या ब्रांचमध्ये जायचं, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट घेऊन तशी तुमची कॉलेज लिस्ट बनवतील। प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करतील आणि ती कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची। मी गॅरंटी देतो कमी मार्क्स जरी असतील त्या कमी मार्क्स नुसार एक चांगलं कॉलेज तुम्हाला भेटू शकतं। ठीक आहे, जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली तर। ठीक आहे, लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी मार्क्स होते तरी त्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय का कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, सीईटी सेलला व्यवस्थित कॉलेज लिस्ट सबमिट केली। ठीक आहे, आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाइल होते तरी त्या थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय, कारण मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले, पुण्याचे काही कॉलेज टाकून दिले, मुंबईचे काही टाकून दिले, एकही कॉलेज लागलं नाही। ती गोष्ट तुमच्या सोबत नको व्हायला, म्हणून कॉलेज लिस्ट व्यवस्थित काउन्सिलर कडून बनवून घ्या। पर्सनल काउन्सिलिंग मध्ये लगेच रजिस्टर करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। मी गॅरंटी देतो ही तुमच्यासाठी लास्ट संधी आहे, शेवटचा चान्स आहे तुमच्यासाठी एक चांगल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी। ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला असाइन केलेला असेल, तो नेहमी तुमच्या सोबत असेल। कधी काही तुम्हाला डाऊट आला तुम्ही त्याला कॉल करा, मेसेज करा, प्रत्येक क्षणी तो तुमच्यासाठी अवेलेबल असेल। तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू। इथं एक कॉलेज खाली वरती झालं तुमचे लाखोंमध्ये फीस मध्ये डिफरन्स येऊन जातो बाळांनो, आणि आता तर तुम्हाला रिग्रेट होईलच होईल। 4 वर्षानंतर जेव्हा तुम्ही त्या कॉलेजमधून पास आउट होणार तेव्हा तुम्हाला वाटेल की मी त्यावेळी जर कॉलेज सिलेक्शन चांगलं केलं असतं तर आज मला चांगली प्लेसमेंट भेटली असती। त्यावेळी रिग्रेट न करता आताच व्यवस्थित कॉलेज लिस्ट वगैरे काउन्सिलर कडून बनवून घ्या आणि व्यवस्थित कॉलेजमध्ये जा। काउन्सिलिंग मध्ये रजिस्टर करण्यासाठी न्यू टर्न ऍप तुम्हाला डाउनलोड करायचे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। बघा आता हे आर्टिकल पब्लिश केलंय हिंदुस्तान टाइमने। ठीक आहे, म्हणजे ही गोष्ट लक्षात येते प्रत्येक जणाच्या। ठीक आहे, एमएसटी सीईटी रिझल्ट कॉन्ट्रोवर्सी, स्टुडंट डिमांड जस्टिस अगेन्स्ट ग्लिच एलिगेशन्स। ठीक आहे, जे ग्लिच झालेलं आहे पर्सेंटाइल मध्ये, खूप विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाइल येते, त्याविषयी विद्यार्थी आता डिमांड करताय न्यू रिझल्टची किंवा त्याच्यावरती क्लॅरिफिकेशनची। ठीक आहे, झालंय काय थोडंसं आपण वाचून घेऊया। ऍज द महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट एमएसटी सीईटी रिझल्ट आर आउट, स्टुडंट आर रेजिंग कॉन्सर्न ओव्हर ग्लिचेस इन द एक्झाम प्रोसेस अफेक्टिंग देअर पर्सेंटाइल्स। ठीक आहे, एक्झाम प्रोसेस मध्ये तुमचे ग्लिचेस झाले, तुम्ही पेपरच्या डिफिकल्टी हाय ठेवल्या, त्यामुळे तो आता पर्सेंटाइल मध्ये ग्लिचेस येणारच होते, है ना। एव्हरी इयर सिमिलर इश्यू हॅव बीन रिपोर्टेड, लिव्हिंग स्टुडंट्स इन डिस्ट्रेस। दरवर्षी हा इश्यू येतो। लास्ट वर्षी आम्ही किती स्कॅम वरती व्हिडिओ बनवले तुम्ही पण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, मीच नाही सगळ्याच युट्यूबरने, कारण हा दरवर्षाचा इश्यू आहे सीईटी सेलचा आणि एका पण वर्षी क्लॅरिफिकेशन भेटत नाही। पण आता खूप झालं ना, दरवर्षी एवढा डिफरन्स नव्हता पडायचा, पण 60 मार्क्सला 2 पर्सेंटाइल एवढा डिफरन्स कधीच नव्हता पडलेला। द क्रस्ट ऑफ द प्रॉब्लेम लाईज इन द पर्सेंटाइल कॅल्क्युलेशन मेथड। पर्सेंटाइल कॅल्क्युलेशन मेथड मध्येच प्रॉब्लेम आहे। ठीक आहे, विच मेनी स्टुडंट्स क्लेम टू बी अनक्लिअर। स्टुडंटला अनक्लिअर आहे। ठीक आहे, कारण जेईची पर्सेंटाइल आपण पूर्ण एक्सप्लेन करतो स्टुडंटला की कसं काय काढलेली जेईची पर्सेंटाइल, तिथं हा वादविवाद का नाही होत, सीईटी मध्येच का हा वादविवाद दरवर्षी होतोय। जेईई मेन्स मध्ये एवढे स्टुडंट्स बसलेले असतात। ठीक आहे, सीईटी तर त्याच्या पुढे काहीच नाही, तेवढ्या स्टुडंटचा रिझल्ट ते व्यवस्थित मॅनेज करतात। मग सीईटीच्या रिझल्ट मध्ये नेहमी आपल्याला हे कंप्लेंट्स का रेज होतात, असं नाही, एक पहिल्या वर्षाचं नाहीये। ठीक आहे, विथ 1000 ऑफ स्टुडंट्स अवेटिंग देअर रिझल्ट, खूप विद्यार्थी वाट बघत होते त्यांच्या रिझल्टची, आणि जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा खूप वाईड स्प्रेड क्रिएट झालेला आहे। ठीक आहे, आणि होणारच ना, ज्या विद्यार्थी आता 2 मित्र होते। ठीक आहे, आता त्यांनी दोघांनी मला कॉल केला, ते सांगत होते आम्ही दोघं सेम शिफ्ट मध्ये होतो सर, माझे 65 मार्क आले। ठीक आहे, आणि याचे 70 मार्क आले। 70 मार्क्सला चांगले पर्सेंटाइल आले। ठीक आहे, अराउंड त्याला 45च्या आसपास पर्सेंटाइल आहे, ते पण कमीच आहे पण ठीक आहे। मला 60 मार्क्सला सर मला 8 पर्सेंटाइल आले। 8 पर्सेंटाइल आणि 45 पर्सेंटाइल मध्ये डिफरन्स कुठे गेला, आणि मार्क्सचा डिफरन्स किती, 5 मार्क्सचा डिफरन्स फक्त, आणि सेम शिफ्ट मध्ये होतं दोघं। इथं काही ना काही प्रॉब्लेम आहे। ठीक आहे, ठीक आहे, आता पुढे काय म्हणतात, क्लॉक इज टिकिंग अँड द फेट ऑफ देअर अकॅडमिक फ्युचर हँग्स इन द बॅलन्स। ठीक आहे, आता कारण ज्या विद्यार्थ्याने 60 मार्क्स स्कोर केले त्याला 10 पर्सेंटाइल येणार आहे, 10 पर्सेंटाइलवर कुठं कॉलेज शोधायला जाईल बरं सांगा। असं नाही 10 पर्सेंटाइलला कॉलेज नाही भेटणार, पण त्याचे पण काही ऍस्पिरेशन्स होते। 60 पर्सेंटाइलला त्याने आम्ही त्यांना सांगून ठेवलेलं होतं की तुमच्या 70च्या आसपास पर्सेंटाइल येतील। सगळ्या युट्यूबर्सने, सगळ्या टीचर्सने, सगळ्याच वेबसाईट्सने त्यांना सांगून ठेवलेलं होतं की 70 मार्क्सच्या आसपास पर्सेंटाइल येतील, कारण सगळ्यांना तेच माहिती आहे की 60 मार्क्सला 70 पर्सेंटाइल येणार आहेत। पण 10 पर्सेंटाइल आले हे अनएक्सपेक्टेड आहे।
पुढे काय म्हटलंय बघा, स्टुडंट्स आर डिमांडिंग जस्टिस अँड इव्हॅल्युएशन ऑफ द रिझल्ट बट द पॉसिबिलिटी ऑफ द न्यूज सीम्स स्लिम. स्टुडंट्स डिमांड करताय आता न्यू रिझल्ट साठी किंवा क्लॅरिफिकेशन साठी किंवा रिइव्हॅल्युएशन साठी. ठीक आहे, मग यासाठी तिथं पुढे काय म्हटलंय, पॉसिबिलिटी ऑफ न्यू रिझल्ट सीम्स स्लिम. स्लिम म्हणजे कमी दिसताय आता तुमच्या रिझल्टच्या पॉसिबिलिटी. असं का म्हटलंय न्यूज आर्टिकल मध्ये माहितीये, कारण लास्ट 2 दिवसापासून 1000 पेक्षा जास्त मेल्स गेलेले आहेत सीईटी सेलला, पण सीईटी सेलचा अजून काही रिस्पॉन्स आलेला नाहीये. पॅरेंट्स सीईटी सेलच्या ऑफिसला व्हिजिट देऊन आले तरी सीईटी सेल कडून अजून काही रिस्पॉन्स आलेला नाही. ठीक आहे, म्हणून या न्यूज आर्टिकल मध्ये म्हटलंय की रिइव्हॅल्युएशनचे चान्सेस कमी आहेत. द सिच्युएशन हॅज स्पार्क अ हिटेड डिबेट विथ मेनी क्वेश्चनिंग द फेअरनेस अँड द ट्रान्सपरन्सी ऑफ द एक्झामिनेशन प्रोसेस. ठीक आहे, ट्रान्सपरन्सीच नाही इथं, विद्यार्थ्यांना माहित नाही पडत की त्याचे एवढे कमी पर्सेंटेज का आले. तुम्ही एवढं ट्रान्सपरंट ठेवताय ना, मग सांगा आम्हाला पूर्ण डेटा, नंबर ऑफ स्टुडंट कसे होते आणि तुम्ही कसं काय कॅल्क्युलेशन केलेले. एवढं सीईटी सेल जर 10,000 मेल गेलेत ना स्टुडंटचे, तर सीईटी सेल ही गोष्ट सीईटी सेलने करायला पाहिजे. सीईटी सेलला खूप मेहनतीचं काम आहे असं नाहीये, फक्त एक GR काढायचा आहे सीईटी सेलला, एक ऑफिशियल नोटीस काढायची आहे. त्या नोटीसमध्ये मेन्शन करायचंय की या वर्षी रिझल्ट अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलेला आहे, एवढे नंबर ऑफ स्टुडंट, एवढी डिफिकल्टी लेवल, त्यानुसार आम्ही रिझल्ट कॅल्क्युलेट केलेला आहे. झाला, इश्यू संपून जाईल तिथं. जर तुम्ही व्यवस्थित क्लॅरिफिकेशन दिलं तर कोणीच तुमच्याकडे रिइव्हॅल्युएशन मागणार नाही किंवा कोणीच री एक्झाम मागणार नाही, नवीन रिझल्ट मागणार नाही तुमच्याकडून. री एक्झाम नाही पाहिजे आम्हाला, है ना. ऍज द स्टुडंट्स नॅव्हिगेट द चॅलेंजिंग सिच्युएशन दे आर लेफ्ट वंडरिंग विल द डिमांड टू बी हर्ड. डिमांड तुमची सीईटी सेल ऐकेल. विल दे ऍक्सेप्ट द रिझल्ट आर ऍज दे आर. का तेच जे रिझल्ट आहेत तेच रिझल्ट त्यांना ऍक्सेप्ट करावे लागतील. याचा खूप मोठा टेन्शन विद्यार्थ्यांच्या मनात चालू आहे. हाऊएव्हर द न्यू रिझल्ट सीम्स अनलाइकली लिव्हिंग स्टुडंट इन द लिमिटेड ऑप्शन्स. ठीक आहे, खूप कमी चान्सेस आहेत नवीन रिझल्टचे. आता हे आर्टिकल असंच म्हणतंय. ठीक आहे, द कॉन्ट्रोवर्सी हायलाइटेड द नीड ऑफ ट्रान्सपरन्सी इन द एक्झामिनेशन प्रोसेस अँड क्लॅरिटी ऑन द पर्सेंटाइल कॅल्क्युलेशन. स्टुडंट आर लेफ्ट होप फॉर द रिझोल्युशन विथ दॅट विल इम्पॅक्ट देअर अकॅडमिक फ्युचर. ठीक आहे, म्हणजे आता हा इश्यू सगळा पर्सेंटाइल कॅल्क्युलेशनचा आहे. आणि न्यूज आर्टिकल मध्ये हे पण म्हटलंय की आता जे पर्सेंटाइल आले त्याच्यावरती स्टुडंटला आपले लिमिटेड ऑप्शन्स करावे लागतील आणि त्याच्यावरतीच त्यांचं अकॅडमिक फ्युचर घडवावं लागेल. पण बाळांनो, ठीक आहे, आता आपल्याला ज्या ऑप्शन्स आहेत आपल्याला त्याच्यावरतीच काम भागवावं लागेल. पण तुम्हाला नाही वाटत का हा अन्याय दरवर्षी कसा स्टुडंट सहन करणार. ठीक आहे, मला माहिती, मी असं नाही म्हणत आहे ज्याला 150% आहेत त्याचे 10% तो सांगतोय ना, मी त्याच्यावर बिलीव्ह नाही करत. आणि त्याचे जेव्हा मी आन्सर की मागतो ना, तो आन्सर की प्रोव्हाइड नाही करत मला, म्हणून मी त्यांची गोष्टच नाही करत 150-140 वाल्यांची, कारण ते फेक सांगताय मला माहिती. पण जे 60-70 मार्काचे जे स्टुडंट आहेत, 50 मार्काचे, 40 मार्काचे स्टुडंट आहेत, त्यांचे सिंगल डिजिट पर्सेंटाइल येत आहेत, तिथं मला क्वेश्चन होतोय सीईटी सेलवरती. बस त्यांचंही तुम्ही जर व्यवस्थित केलेले ना, फक्त आम्हाला क्लॅरिफिकेशन देऊन द्या. ठीक आहे, एक्सपेक्ट तर आम्ही न्यू रिझल्टच करतोय, कारण एवढे कमी रिझल्ट आमचं चालणार नाही. 27 तारखेची जी शिफ्ट झाली त्याच्यात पण क्वेश्चन रिपिटेशन होते, है ना, क्वेश्चन तुमचे चुकलेले होते. तेव्हा पण आपण किती मोठा हंगामा क्रिएट केला. तेव्हा त्यानंतर सीईटी सेल बोलली की आम्ही री एक्झाम घेऊ. सीईटी सेल स्वतःहून सीईटी सेल लगेच नाही, सीईटी सेलने सांगितलं, त्याच दिवशी संध्याकाळी रिपोर्ट नाही आला सीईटी सेलचा न्यू एक्झामचा. 4 दिवस लोटले गेले, त्यानंतर सीईटी सेलने सांगितलं की आम्ही न्यू एक्झाम घेऊ. जेव्हापर्यंत हंगामा क्रिएट होत नाही तोपर्यंत सीईटी सेल ऍक्शन घेत नाही. त्यामुळे तुम्ही प्लीज सीईटी सेलला जितके मेल्स असतील तितके मेल्स करा. जोपर्यंत एक नोटीस जात नाही सीईटी सेलला, नोटीस होत नाही एवढे सारे मेल्स, तोपर्यंत तुमचा रिझल्ट मध्ये चेंजेस होणार नाही किंवा सीईटी सेल काही ऍक्शन घेणार नाही किंवा क्लॅरिफिकेशन देणार नाही. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, या ईमेल आयडी वरती तुम्ही नक्कीच सीईटी सेलला मेल करा. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून सीईटी सेल काही ना काही आपल्याला रिस्पॉन्ड करेल. कारण जेव्हा तुम्ही 27 तारखेची एक्झाम झाली, 27 तारखेला आपण कुठं सीईटी सेलने लगेच स्वतःहून कबूल केलं होतं की आम्ही न्यू एक्झाम लगेच घेऊ, त्याच दिवशी संध्याकाळी नाही केलं. 4 दिवसानंतर रिपोर्ट आला होता. तसंच आपण एक्सपेक्ट करतोय काही ना काही क्लॅरिफिकेशन सीईटी सेल कडून यायला हवं आपल्याला. पण बाळांनो, आता त्या होप्स मध्ये नका राहू की आपलं रिझल्ट चेंजेस होणार आहे. झालं तर चांगलीच गोष्ट आहे, ठीक आहे, पण आता तुमच्याकडे जेवढे पर्सेंटाइल असतील ना, 30 असतील, 40 असतील, 50 असतील, त्याच्यावर व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवा बाळांनो. व्यवस्थित काउन्सिलर कडून बनवून घ्या. हा, काउन्सिलरला टाइम लागेल कॉलेज लिस्ट बनवायला, असं नाही की आज रजिस्टर केलं लगेच तुमचं कॉलेज लिस्ट येऊन लागेल. थोडासा टाइम लागतो, कारण प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करायचंय है ना, सगळ्या गोष्टी चेक करूनच तुमची कॉलेज लिस्ट बनते. म्हणून पण चांगल्या कॉलेजमध्ये आता तुम्हाला जायचे, जेवढे पर्सेंटाइल 30% नुसार जे चांगलं भेटत असेल ते आपण निवडण्याचा प्रयत्न करू ना बाळांनो. आता तसंच बसून राहायचंय का आपल्याला 30% वरती? पुढचा बघा ना, आता पुढचा विचार करा ना, है ना. आता काउन्सिलिंगची बॅच पण आपण क्लोज होतोय, कारण आपली पण कॅपॅसिटी संपते बाळांनो आता,
है ना. म्हणून लवकरात लवकर रजिस्टर करा आणि पर्सनल काउन्सिलर तुम्हाला कनेक्ट होऊन जातील. त्यानंतर तुमची कॉलेज लिस्ट वगैरे तेच बनवतील. ठीक आहे. ही बॅच काढण्यामागे एकच माझा मोटो आहे की मी गरीबाच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायला हवा, शेतकऱ्याच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायला हवा, मजुराच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायला हवा. त्याला इन्फॉर्मेशन नाही, त्याला मला एक चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचवायचंय जेणेकरून त्याची चांगली कॉलेज लिस्ट बनवून. ठीक आहे. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली. चॅनलला सबस्क्राईब नसेल केले सबस्क्राईब करा, कारण असे व्हिडिओ अजून खूप येणार आहेत. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.